नमस्कार मित्रांनो. जसे की आपल्याला माहीत आहे की आपण एक 5 दिवसापूर्वी एक व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्यामध्ये आपण सांगितलं होतं की ज्या लोकांनी फॉर्म भरलेले आहेत म्हणजेच ॲप्लिकेशन केलं आहे त्या लोकांची एक ॲप्लिकंटची मसुदा यादी म्हणजेच ड्राफ्ट लिस्ट ही येत्या 7 दिवसामध्ये सिडकोकडून जाहीर केली जाईल. आणि काल म्हणजेच व्हिडिओ बनवल्यानंतर 5व्याच दिवशी सिडकोकडून ड्राफ्ट यादी म्हणजेच मसुदा यादी ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ही जी ड्राफ्ट यादी म्हणजेच मसुदा यादी आहे ती आपण सिडकोच्या पोर्टलवर जाऊन कशी डाउनलोड करायची आहे, तसेच त्यामध्ये आपलं नाव आहे की नाही हे कसं चेक करायचं आहे, आणि जर आपलं नाव असेल तर काय करायचं आहे, आणि जर आपलं नाव नसेल तर त्यासाठी काय करावं लागेल, आणि त्यासाठीचं आक्षेप नोंद जी करायची आहे 30 तारखेपर्यंत त्यासाठी आपल्याला कसं ॲप्लाय करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओ चालू करण्या अगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवर प्रथमतः आला असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करू शकता. आपल्याला सिडकोचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती या चॅनलवर तुम्हाला मिळत असते. आणि जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा. आपल्या चॅनलवर तुम्ही सिडको रिलेटेड खूप सारे महत्त्वाचे व्हिडिओ जाऊन पाहू शकता. तर चालू करूया आजचा व्हिडिओ. जसं की सांगितल्याप्रमाणे सिडकोकडून ड्राफ्ट यादी म्हणजेच मसुदा यादी ही जाहीर करण्यात आली आहे. तर तुम्ही आता सिडकोच्या पोर्टलवरती जर गेला तर तुम्हाला हा महत्त्वपूर्ण सूचना इथं दाखवत आहे. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता डिसेंबर 2025 योजनेसाठी म्हणजेच ज्या लोकांनी डिसेंबर 2025मध्ये फॉर्म भरले, तसेच जानेवारी 2026मध्ये भरले, तसेच फेब्रुवारी 2026 आणि 19 मार्च 2026पर्यंत ज्या लोकांनी अर्ज केलेला आहे, ॲप्लिकेशन केलेलं आहे, त्या लोकांसाठी ही महत्त्वाची सूचना आहे. डिसेंबर 2025 योजनेसाठी अर्जदारांची मसुदा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया कोणतीही हरकत आक्षेप असल्यास ती दिनांक 30 मार्च 2026 पूर्वी नोंदवावी. तर ही महत्त्वपूर्ण सूचना तुम्ही पाहू शकता सिडकोच्या पोर्टलवरती आलेली आहे की ज्या लोकांनी फॉर्म भरलेले आहेत मार्च 2026पर्यंत म्हणजेच 19 मार्च 2026पर्यंत त्या लोकांची जी ॲप्लिकेशनची जी प्रोव्हिजनल ॲक्सेप्टन्स लिस्ट आहे, म्हणजे ज्या लोकांचे फॉर्म हे ॲक्सेप्ट झालेले आहेत, ॲप्लिकेशन ॲक्सेप्ट झालेले आहेत, म्हणजे ज्या लोकांच्या फॉर्ममध्ये किंवा ॲप्लिकेशनमध्ये काही चुका नाहीत, तर अशा लोकांची जी लिस्ट आहे ती त्यांनी त्यांच्या पोर्टलवरती अपलोड केलेली आहे. आणि ज्या लोकांचं नाव त्या लिस्टमध्ये नाही त्या लोकांनी समजून जावा की त्यांच्या फॉर्ममध्ये काहीतरी चुका आहेत किंवा काहीतरी करेक्शन करण्याची गरज आहे, त्यामुळे त्यांचं नाव त्या लिस्टमध्ये नाही. मग त्यासाठी जो आक्षेप घेण्याचा किंवा जर तुमचं काही नावही आलं असेल आणि त्याच्यामध्ये काही करेक्शनसुद्धा असेल तरीसुद्धा त्यासाठी हरकत किंवा आक्षेप घेण्यासाठी तुम्हाला 30 मार्च 2026 पूर्वी हरकत किंवा आक्षेप तुम्हाला नोंदवायचा आहे. तर आता ही लिस्ट आपण कशी पाहिजे आहे हे आता आपण स्टेप बाय स्टेप पाहूया. पहिल्यांदा तुम्हाला सिडको होम्सच्या ॲपमध्ये जायचं आहे. पुन्हा एकदा बोलत आहे मी, वेबसाईटवरती जायचं नाही, तुम्हाला ॲपमध्ये जायचं आहे. जो सिडको होम्स म्हणून एक ॲप आहे सिडकोची, ती तुम्हाला डाउनलोड करायची आहे. त्या ॲपमध्ये तुम्हाला जायचं आहे. त्या ॲपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कुठेही लॉग इन करायची गरज नाही, फक्त तुम्हाला ते ॲप ओपन करायचं आहे. ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडला टॉपला बघू शकता 3 लाईन्स दाखवत आहे. तर त्या लाईन्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्या 3 लाईनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तिथे खूप सारे ऑप्शन येतील. त्याच्यामध्ये होम, सिडकोबद्दल, सिडको प्रकल्प, आपले सरकार केंद्र, तसेच खालीही खूप सारे ऑप्शन येतील. ते आता आपण पाहूया. तुम्हाला त्यामध्ये मसुदा यादी डिसेंबर 2025 योजना या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. मसुदा यादी डिसेंबर 2025 योजना यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे फ्रंट पेज येईल. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर ॲप्लिकंट ड्राफ्ट लिस्ट मोबाईल डिसेंबर 25 असा तुम्हाला एक ऑप्शन येईल. त्याच्यामध्ये खाली तुम्ही पाहू शकता एंट्रीज पर पेज. त्याच्यामध्ये प्रत्येक पेजवरती आपल्याला 10-10 एंट्री त्यांनी दिलेल्या आहेत. तर तिथं सर्च म्हणून एक ऑप्शन आहे, सर्च ॲप्लिकेशन नंबर. जर तुम्हाला डायरेक्टली तुमचं नाव जर सर्च करायचं असेल तर तुम्हाला यामध्ये तुमचा जो ॲप्लिकेशन नंबर आहे, म्हणजे तुम्ही ज्यावेळी ॲप्लिकेशन केलं आहे त्यावेळी एक ॲप्लिकेशन नंबर जनरेट झालेला असतो, तो ॲप्लिकेशन नंबर इथं तुम्हाला एंटर करायचा आहे. तो तुम्ही एंटर केल्यानंतर तुमचं नाव डायरेक्टली तिथे येईल, जर तुमचं जर लिस्टमध्ये नाव असेल तर. जर तुमचं नाव लिस्टमध्ये नसेल तर तुमचं नाव तिथं येणार नाही. त्यामुळे तुमचा ॲप्लिकेशन नंबर घ्यायचा आहे, इथं पेस्ट करायचा आहे आणि सर्चवरती क्लिक करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता इथं अशा प्रकारे पूर्ण ॲप्लिकेशनची लिस्ट येणार आहे. त्याच्यामध्ये सिरियल नंबर आहेत, किती फॉर्म आलेले आहेत काय इथं दिलेलं आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन नंबर येणार आहे, जो तुमचा ॲप्लिकेशन नंबर होता तो इथे येणार आहे. त्यानंतर ॲप्लिकेशनचं नाव येणार आहे, ॲप्लिकंटचं नाव येणार आहे, म्हणजे तुमचं नाव इथं दाखवणार आहे. त्यानंतर राईट साईडला स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथं कॅटेगरी दिसणार आहे, तुम्ही कोणत्या कॅटेगरीतून अप्लाय केलेलं आहे, जनरल केलेलं आहे, SC ST कोणत्या कॅटेगरीतून केलेलं आहे ते दिसणार आहे. तसेच कोणत्या टाईपसाठी तुम्ही अप्लाय केलेलं आहे, LIGसाठी केलेलं आहे की EWSसाठी केलेलं आहे ते इथे दिसत आहे. तसेच तुम्ही जे पेमेंट केलेलं आहे ते पेमेंट डेटसुद्धा इथं दाखवत आहे. तर कोणी 15 फेब्रुवारीला तुम्ही पाहू शकता, 19 मार्चला कोणी पेमेंट केलेलं आहे, 17 फेब्रुवारीला केलं आहे, 19 मार्चला केलं आहे, तसं 11 फेब्रुवारीला केलं आहे. अशा प्रकारे तिथे तुमचे पेमेंट डेटसुद्धा दाखवत आहे. यानंतर तुम्ही पाहू शकता जे लोक माथाडी कामगार आहेत त्या लोकांनी माथाडी कामगार या कॅटेगरीमधून त्यांनी अप्लाय केलं आहे, तेही तिथं त्यांना शो होणार आहे. यानंतर ज्या लोकांनी शेड्युल्ड कास्ट म्हणजेच SCमधून फॉर्म भरलेला आहे, तसेच नॉमॅडिक ट्राईब्स
म्हणजे जे NT मधून फॉर्म भरलेला आहे त्यांना इथं असं शो होणार आहे. यानंतर तुम्ही पाहू शकता जे स्टेट गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई आहेत आणि त्यांनी स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉई या कॅटेगरीमधून अप्लाय केलेलं आहे ते इथं शो होत आहे. तसेच ज्या लोकांनी एक्स सर्व्हिसमॅन अँड डिपेंडंट्स या कॅटेगरीमधून अप्लाय केलं आहे त्यांचं इथं शो होत आहे. यानंतर दिव्यांग म्हणजेच फिजिकली डिसेबल्ड PH या कॅटेगरीतून ज्यांनी फॉर्म केला आहे तेही दिसत आहे. आणि यानंतर ज्यांनी रिलिजियस मायनॉरिटीज RM या कॅटेगरीतून फॉर्म भरलेला आहे त्यांचं इथं शो होत आहे. तर आपण पाहू शकता की या ठिकाणी तुम्हाला नाव दिसणार आहे, तुमचा ॲप्लिकेशन नंबर दिसणार आहे, तुम्ही कोणत्या कॅटेगरीतून फॉर्म भरलेला आहे ते दिसणार आहे. तसेच LIGसाठी भरलेला आहे की EWSसाठी भरलेला आहे तेही दाखवणार आहे. तुम्ही कोणत्या डेटला पेमेंट केलं आहे हे इथं शो होणार आहे. या अगोदरही आपण एक व्हिडिओ बनवला होता की आरक्षित घरं घ्यावी की न घ्यावी याबद्दल आपण एक व्हिडिओ बनवला होता. म्हणजे ज्या लोकांनी SC, ST आणि DT या कॅटेगरीतून ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना विकताना ही घरं त्याच कॅटेगरीच्या लोकांना विकावी लागणार आहेत. त्यामुळे ही आरक्षित घरं घ्यावी की न घ्यावी याबद्दल सुद्धा आपण एक डिटेल व्हिडिओ बनवला आहे, तोही तुम्ही आमच्या चॅनलवर जाऊन बघू शकता. तसेच यानंतर आपण खूप साऱ्या लोकांना कन्फ्युजन आहे की आम्ही माथाडी कामगारमधून घेतलेलं आहे, तसेच कोणी पत्रकार म्हणून घेतलेलं आहे, स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉयमधून घेतलेलं आहे. तर या लोकांसाठी हे रेस्ट्रिक्शन नाही आहे. हे रेस्ट्रिक्शन फक्त संविधानिक जे आरक्षण आहेत जसं SC, ST, DT या लोकांसाठी फक्त हे रेस्ट्रिक्शन आहे. म्हणजे SCमधून जर घेतलं तर SCच्याच माणसाला तुम्हाला विकायला लागेल, NTमधून जर घेतला तर NTच्याच कॅटेगरीच्या लोकांना विकायला लागेल आणि DTमधून जर घेतला तर DTच्याच कॅटेगरीला विकावं लागेल. बाकी लोकांसाठी हे रेस्ट्रिक्शन नाही आहे. त्यामुळे घर घेताना थोडा विचार करा. सिडकोची घरं मिळणं काही मोठी गोष्ट नाही आहे, ती मिळून जातात, परंतु विकताना आपल्याला कसा त्रास होणार नाही याबद्दल सुद्धा आपण विचार करणं तेवढंच गरजेचं आहे. यानंतर महत्त्वाचा मुद्दा, जर आपलं नाव या यादीमध्ये नसेल तर आपल्याला 30 मार्च 2026 ही आपल्याला शेवटची तारीख दिलेली आहे. त्या अगोदर तुम्हाला किंवा काही करेक्शनसुद्धा असतील तुमच्या नावामध्ये किंवा तुमच्या काही डिटेल्समध्ये तर तुम्हाला 30 मार्च 2026 पूर्वी सिडकोला हरकत किंवा आक्षेप नोंदवायचा आहे. आणि तुमचं जे पण करेक्शन असेल किंवा काही करेक्शन किंवा काही बदल करायचे असतील तर ते तुम्ही करू शकता. तर तेही तुम्ही लवकरात लवकर करून घ्यायचं आहे. यानंतर ज्या लोकांची आता या लिस्टमध्ये नावं आहेत त्या लोकांना घाबरण्याची काही गरज नाही. यानंतर आता अजून एक लिस्ट येईल, त्याला फायनल लिस्ट म्हणतात आणि त्यामध्ये तुमचं नाव असलं पाहिजे. आणि ज्या लोकांची नावं ह्या प्रोव्हिजनल किंवा ड्राफ्ट लिस्टमध्ये येतात त्या लोकांची 100% नावं तिकडे येतातच मोस्टली. पण तरीसुद्धा तुम्ही फायनल लिस्ट आल्यानंतर सुद्धा चेक करा. आणि जर तुमचं नाव तिथं असेल तर तुमचं नक्कीच सोडतीसाठी म्हणजेच लॉटरीच्या वेळी तुमच्या नावाचा विचार केला जातो. आणि ज्या लोकांची नावं त्या लिस्टमध्ये येत नाहीत त्या लोकांचा लॉटरीसाठी किंवा सोडतीसाठी विचार केला जात नाही. त्यामुळे ज्या लोकांची नावं नाही आहेत त्यांनी लवकरात लवकर आक्षेप किंवा हरकत नोंदवायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आपलं ड्राफ्ट यादीमध्ये नाव कसं शोधायचं, तसेच सिडकोच्या पोर्टलवरती जाऊन कसं नाव आपलं सर्च करायचं आहे, कशी लिस्ट डाउनलोड करायची, त्या लिस्टमध्ये कोणत्या कोणत्या कॅटेगरीज आहेत, काय काय डिटेल्स आहेत हे आपण डिटेलमध्ये पाहिलं आहे. आणि जर तुमचं नाव नसेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हेही आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्ही आमच्या चॅनलवर प्रथमतः आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला या चॅनलद्वारे तुम्हाला सिडको आणि म्हाडाच्या लॉटरी रिलेटेड सर्व महत्त्वाचे अपडेट्स आपण देत असतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. काही अडचणी असतील किंवा काही शंका असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळवा, आपण त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.